नमो नमः। पत्रद्वारा संस्कृतं चतुर्थी परीक्षा कोविदः पाठ्यपुस्तकं सप्तमः पाठः। पाठबिन्दवः सुवचनं प्रथमः विभागः समासाः। आतापर्यंत आपण समासाचे प्रकार पाहिले. आता आपण त्यांचं अधिक काही विश्लेषण पाहणार. विशेष विषयाः अलंकाराः यामध्ये आपण रूपक, अतिशयोक्ती, अर्थांतरन्यास आणि श्लेष या 4 अलंकारांविषयी माहिती पाहणार आहोत. सुभाषितद्वयम् या पाठात 2 सुभाषितं दिलेली आहेत. त्यामध्ये सत्संगती कशी असते याबद्दल म्हणजे त्याचे कोणते फायदे होतात याबद्दल एक सुभाषित आहे. तर संत कसे असतात, त्यांचं आयुष्य कसं असतं याविषयी दुसऱ्या सुभाषितात माहिती दिली आहे. काव्यकथेमध्ये आपण पाहत आहोत नैषधीय चरितम या महाकाव्याची कथा गद्यामध्ये. त्याचा पुढचा भाग या पाठात आला आहे. अन्वय क्रमः रघुवंशम या महाकाव्याच्या दुसऱ्या सर्गातील श्लोक क्रमांक 43, 47 आणि 48 आपल्याला येथे अन्वय क्रमासाठी दिले आहे. संस्कृत साहित्य परिचयामध्ये खंडकाव्य म्हणजे काय आणि दूतकाव्य म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. संस्कृत ग्रंथकार परिचय या विभागामध्ये महाकवींची माहिती, या महाकवींची महाकाव्य संस्कृतमध्ये पंचमहाकाव्य म्हणून प्रसिद्ध आहेत. असे हे कवी आहेत कालिदास, भारवी, माघ आणि श्रीहर्ष यांच्याबद्दलची माहिती आपल्याला या पाठामध्ये मिळते. सुरुवात करूया सुवचनाने. सुवचनम यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ लोक जसे आचरण करतात, जसे वागतात, तसे त्यांचं अनुकरण करून इतर लोक वागत असतात. म्हणून श्रेष्ठ व्यक्ती जे प्रमाण मानतात, इतर लोक सुद्धा तेच प्रमाण मानतात. महाभारताच्या भीष्म पर्वातील भगवद्गीतेतील हा श्लोक 3ऱ्या अध्यायातील 21वा श्लोक आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आसक्तीरहित कर्म करण्याचा उपदेश करत आहेत. यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की अर्जुनाने नेहमी कर्मफळाबद्दल हट्टीपणा, आसक्ती सोडून देऊन आपल्याला नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे, पूर्ण शक्तीनिशी आणि सतत करत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे जर आसक्तीरहित होऊन कर्म करीत राहिलो तर त्या माणसांना नक्कीच श्रेष्ठ पद, परम असा इथे शब्द आहे, श्रेष्ठ पद प्राप्त होते. यासाठी भगवानांनी उदाहरण दिले आहे की यापूर्वी सुद्धा या जगामध्ये जनक इत्यादी राजे होऊन गेले की जे ब्रह्मज्ञानी होते, तरी सुद्धा ब्रह्मज्ञान असून सुद्धा त्यांनी आपलं कर्म सोडलं नाही. आपल्याला नेमून दिलेलं जे कर्म आहे ते त्यांनी आसक्तीरहित होऊन पार पाडलं. पूर्ण ज्ञान असून सुद्धा त्यांनी लोकसेवेची कार्य केली. अशा प्रकारे श्रेष्ठ व्यक्ती जसे वागतात त्यांचे अनुकरण सामान्य लोक करतात. मग समाजात जर सर्वांनी लोककल्याणाची कामं करावी असं आपल्याला वाटत असेल तर तसे आदर्श आपण समाजात प्रस्थापित केले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला आहे की तू असा श्रेष्ठ व्यक्ती हो जो आसक्तीरहित कर्म करतो, म्हणजे तुझे अनुकरण
इतर सामान्य लोक करतील. किंवा दुसऱ्या अर्थाने जर आपण स्वतःला सामान्य मानत असू तर समाजात असे अनेक श्रेष्ठ लोक होऊन गेले की ज्यांनी लोककल्याणाच्या कामांसाठी आपला स्वार्थ, आपलं कुटुंब यांच्याकडेही लक्ष दिलं नाही. केवळ त्यांनी आपलं जीवन लोककल्याणासाठी अर्पण केलं. मग असे स्वातंत्र्य सैनिक असतील, असे समाजसेवक असतील, तेव्हा अशा लोकांचं अनुकरण आपण केलं पाहिजे. ते लोक जे प्रमाण मानतात, म्हणजे ते लोक जर लोकहित प्रमाण मानत असतील तर आपणही तेच प्रमाण मानले पाहिजे. प्रथम विभाग हा समासः. आधीच्या पाठांमध्ये आपण समासांबद्दल माहिती पाहिली. यामध्ये आपल्याला काही मुद्दे पुन्हा एकदा सांगितले आहेत. त्यातील पहिला मुद्दा अर्थवत समासः, म्हणजेच समासाच्या अर्थानुसार त्याचा प्रकार ठरतो. याचा अर्थ काय? तर समासातील दोन शब्द एकमेकांशी संबंधित आहेत, त्यांचा परस्परांशी काय संबंध आहे हे सांगणारं अर्थबोध करून देणारं वाक्य म्हणजे विग्रह आहे. आता हा सामासिक शब्द ज्या वाक्यामध्ये आलेला आहे त्या वाक्याचा अर्थ काय होतो त्याच्यानुसार या ठिकाणी समासाचा विग्रह कोणता असेल ते ठरेल. हे कोणत्या बाबतीत सांगितलं आहे? तर ज्या ठिकाणी एखाद्या सामासिक पदाचे चा विग्रह एकापेक्षा अधिक प्रकारे केला जाऊ शकतो, अशा ठिकाणी आपल्याला अर्थानुसार, वाक्यातील आवश्यक असलेल्या अर्थानुसार समासाचा प्रकार किंवा समासाचा विग्रह ठरवायचा आहे. आता आणखीन एक आपल्याला महत्वाचा मुद्दा सांगत आहे. त्यातला पहिला मुद्दा सामासिक पदांचे विश्लेषण. ज्या समासात पहिले पद अव्यय असते त्या समासाला अव्ययी भाव समास असे म्हणतात, म्हणूनच असे नाव त्याला मिळाले आहे. दुसरा मुद्दा पूर्वपद जर संख्यावाचक असेल आणि त्या पदाने जर समूहाचा बोध होत असेल, जर उत्तरपद प्रधान असेल तर द्विगु समास होतो. हे सर्व सांगण्याचं कारण की संख्या पूर्वपदात आहे परंतु समूहाचा बोध होत नसेल तर मात्र तेथे संख्या कर्मधारय समास होतो. तिसरा मुद्दा समासाने जेव्हा समूहाचा बोध होतो, दोन्ही पदांना जेव्हा महत्व असतं तेव्हा समाहार द्वंद्व हा समास असतो. ज्या ठिकाणी विशेषण विशेष्य अशा प्रकारचा संबंध असतो, उत्तरपद प्रधान असते, विग्रहातील दोन्ही शब्द समान म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. पाचवा मुद्दा सामासिक शब्दातील दोन्ही शब्द भिन्न विभक्तीत आहेत, द्वितीय पद प्रधान आहे असा तत्पुरुष समास असतो. तर जेव्हा दोन्ही शब्दांपेक्षा अन्य शब्द प्रधान असेल त्याला बहुव्रीही समास असे म्हटले आहे. अशा प्रकारे आपल्याला हे मुद्दे सांगून आता काही उदाहरणे आपल्याला पान क्रमांक 152 वर दिली आहे. अर्थवत समास हे वचन आपल्याला का सांगितलं? तर वाक्यामध्ये ज्या अर्थाने तो शब्द येत आहे त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या विग्रहांपैकी जो योग्य असेल तो विग्रह स्वीकारावा लागतो. त्यासाठी आपल्याला उदाहरण दिली आहे. मारुती रामदासः अस्ति. मारुती हे रामाचे दास आहे. रामस्य दासः रामदासः. इथे षष्ठी तत्पुरुष समास झाला आहे. दुसरं उदाहरण रमेशः इति एकः धनिकः
सहा रामदासः. या ठिकाणी रमेश या श्रीमंत माणसाचा राम नावाचा एक दास आहे. रामः दासः यस्य सः रमेशः असा इथे बहुव्रीही समास होतो आहे. म्हणजेच रामदासः हा सामासिक शब्द षष्ठी तत्पुरुष समास सुद्धा आहे आणि बहुव्रीही समास सुद्धा आहे. मग यापैकी दिलेल्या वाक्यात तो कोणता समास आहे हे कसे ठरणार? तर त्या वाक्याच्या अर्थावरून कोणता समास आहे हे ठरणार. दुसरे उदाहरण, पीतांबरम विष्णू नमस्कुरु. पीत वस्त्र धारण केलेल्या विष्णूला नमस्कार कर. पीतम अंबरम यस्य सहा. पीतांबरम ही त्याची द्वितीय आहे. तम अशी द्वितीय विभक्ती दाखवली. पुल्लिंगी द्वितीया एकवचन. आता या ठिकाणी हा समास बहुव्रीही समास आहे या वाक्यामध्ये. परंतु दुसरं वाक्य, मम पीतांबरम न दृश्यते. पीतम च तत् अंबरम च पीतांबरम या ठिकाणी आपल्याला कळतंय की विशेषण आणि विशेष्य असा संबंध असल्यामुळे कर्मधारय समास आहे. म्हणजे पीतांबर या शब्दाचे दोन विग्रह होऊ शकतात. दोन समास या एका शब्दामध्ये दोन समास होऊ शकतात. दिलेल्या वाक्यात कोणता अर्थ आहे त्यानुसार आपण समासाचा प्रकार त्या वाक्यापुरता गृहीत धरायचा आहे. यानंतर पुढचं उदाहरण, माता पित्रोः सेवां यः न करोति सः अपुत्रः. न पुत्रः अपुत्रः नै तत्पुरुष. या ठिकाणी जो पुत्र नाही, जो योग्य नाही, जो योग्य पुत्र नाही तो नै तत्पुरुष समास. दुसऱ्या उदाहरणात, राजा दशरथः अपुत्रः आसीत्. म्हणजे राजा दशरथ निपुत्री होता. या ठिकाणी नास्ति पुत्रः यस्य सः न विद्यते पुत्रः यस्य सः बहुव्रीही. अपुत्र शब्द नैतत्पुरुष समासही होऊ शकतो आणि बहुव्रीही सुद्धा होऊ शकतो. दिलेल्या वाक्यानुसार आपण ठरवणार की कोणता समास किंवा कोणता विग्रह आपल्याला इथे अपेक्षित आहे. तिसरं उदाहरण, रामः दीर्घबाहुः आसीत्. ज्याचे बाहू दीर्घ आहे तो दीर्घौ बाहू यस्य सः बहुव्रीही समास. या उलट, व्याधः दीर्घबाहुना पक्षीशावकं गृहीतवान्. व्याधाने म्हणजे शिकाऱ्याने पक्ष्याच्या पिल्लांना हात लांब करून किंवा लांब हातांनी पकडलं. या ठिकाणी दीर्घ हा बाहू कर्मधारय समास आणि तेन त्याची तृतीया. या ठिकाणी विशेषण पूर्वपद कर्मधारय समास. अशा प्रकारे आपल्याला दिसतंय की षष्ठी तत्पुरुष आणि बहुव्रीही, कर्मधारय आणि बहुव्रीही, नैतत्पुरुष आणि बहुव्रीही, नैतत्पुरुष आणि नै बहुव्रीही असं म्हणा. या समासांमध्ये हे दोन समास होऊ शकतात. एका पदाचा विग्रह दोन वेगळ्या प्रकारे करून हे दोन समास होऊ शकतात. आणि अशा वेळी वाक्याचा जो अर्थ आहे त्यानुसार आपण कोणता समास झालेला आहे ते ठरवणार आहोत. चौथं उदाहरण, विशालगृहे दश कर्मकराः कार्यं कुर्वन्ति. विशालगृहे, विशालं गृहं विशेषण पूर्वपद कर्मधारय. त्या घरामध्ये म्हणून तस्मिन सप्तमी विभक्ती दाखवली आहे. या ठिकाणी कर्मधारय समास आहे. परंतु दुसऱ्या वाक्यात विशाल गृहः धनिकः सुखेन जीवति. मोठे घर असलेला श्रीमंत माणूस सुखाने जगतो. विशालम गृहम यस्य सः बहुव्रीही. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कर्मधारय आणि बहुव्रीही असे दोन विग्रह आपण करू शकतोय. पान क्रमांक 154 वर पाचवं उदाहरण, सहा असंतोषम प्राप्तवान. त्याला असंतोष झाला म्हणजे तो असंतुष्ट झाला. या ठिकाणी न संतोष हा न असंतोष हा नै तत्पुरुष समास. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. नै तत्पुरुष समास असं नाव आहे, सुधारणा करून घ्यावी.
आता दुसऱ्या उदाहरणात असंतोषः धनिकः निद्रां न प्राप्नोति. ज्याच्याकडे संतोष नाही असा श्रीमंत माणूस झोपू शकत नाही. न विद्यते संतोषः यस्य सः. या ठिकाणी नय बहुव्रीही समास आहे. अशा प्रकारे एका शब्दाचे दोन प्रकारे विग्रह करून दोन समास वेगळे होऊ शकतात, परंतु वाक्यात काय अर्थ आहे त्यानुसार आपण कोणता समास तिथे आहे हे ठरवणार आहोत. या ठिकाणी एक मुद्दा पुस्तकात नाहीये तरी सुद्धा मला सांगावासा वाटतो की काही वेळा दोन शब्दांमध्ये एकसारखे वाटणारे समास असू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ द्विगु समास आणि संख्या पूर्वपद असलेला कर्मधारय समास. उदाहरणार्थ नवरात्रम हा शब्द पाहावा. यामध्ये विशिष्ट रात्रींचा समूह आहे म्हणून नवरात्रम आणि हा शब्द नपुसकलिंगी झाला आहे म्हणून हा शब्द द्विगु समास आहे. परंतु पंचपांडवाः या ठिकाणी पांडव किती? 5. पंच हा शब्द विशेषण म्हणून आला आहे. जरी ते संख्या असली तरी ते विशेषण आहे, संख्यावाचक विशेषण. म्हणून येथे विशेषण विशेष अशा प्रकारची जोडी असलेला कर्मधारय समास झाला. दुसरं उदाहरण पाहूया. नय तत्पुरुष आणि नय बहुव्रीही. उदाहरणार्थ अयोग्य हा शब्द न योग्य हा नय तत्पुरुष समास आहे जो योग्य नाहीये असा. परंतु अधनः हा शब्द मात्र नय तत्पुरुष समास होऊ शकत नाही, कारण धनम हा नपुसकलिंगी शब्द आहे. या ठिकाणी अधनः हा शब्द पुल्लिंगी झालेला दिसतोय. म्हणजे याचाच अर्थ न विद्यते धनम याचे सहा नय बहुव्रीही समास आहे. ज्याच्याकडे धन नाहीये असा माणूस असा हा नय बहुव्रीही समास होतो. या ठिकाणी आपल्याला दोन समासांमध्ये साम्य वाटतं त्या ठिकाणी आपण अर्थाच्या दृष्टीने विचार करून कोणता समास आहे हे ठरवायचं आहे. द्वितीयः विभागः विशेष विषयाः अलंकाराः. आपण अलंकार पाहत आहोत. यामध्ये अर्थालंकारातला दुसरा प्रकार आपण पाहूया. रूपकालंकारः. रूपक हा अलंकार. याची व्याख्या कशी केली आहे? उपमेय आणि उपमान यामधला अभेद. उपमेय उपमानयोः अभेदः. जणू काही त्या दोघांमध्ये काही फरकच नाहीये अशा प्रकारे आरोप करणे याला रूपक असं म्हटलं आहे. उपमा या अलंकारामध्ये एक वस्तू दुसऱ्या वस्तूप्रमाणे दिसते किंवा आहे असं सांगितलं जातं, परंतु या ठिकाणी मात्र रूपक अलंकारामध्ये दोन्ही वस्तू एकच आहेत असा निश्चय केलेला असतो. आता याचं उदाहरण आपल्याला नेहमी माहित असलेलं विद्याधनम. विद्या एव धनम. विद्या हेच धन असा निश्चय केलेला आहे. उपमेय आणि उपमान यामध्ये काहीच फरक नाही असं दाखवलंय. याला कर्मधारय समास हा आपण पाहिला आहे. हा कर्मधारय समास आहे. हा रूपक अलंकार आहे. पान क्रमांक 154 वर रूपक अलंकाराची उदाहरणे दिली आहे. मुखचंद्रः. मुखम एव चंद्रः. मुख हा चंद्रच आहे. अयम राजा परमेश्वरः. हा राजा परमेश्वरच आहे. अहम देवस्य पादांबुजम नमामि. आम्ही ईश्वराच्या चरणरूपी कमळांना नमस्कार करतो. चरण नाही, कमळच आहे. रामस्य मुखचंद्रम दृष्ट्वा प्रजाः संतुष्टाः. रामाच्या मुखचंद्राला पाहून प्रजा आनंदित झाली. या ठिकाणी उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये अभेद आहे असं दाखवलंय म्हणून याला रूपक अलंकार म्हणतात. पान क्रमांक 155 वर आणखी काही उदाहरणे आहेत. तस्याः करकिसलयः कोमलः. करः एव किसलयः. हात म्हणजे कोमल पालवी. पालवी हात रूपी पालवी. अहम वचन कुसुमैः अर्चयामि. वचनानि एव कुसुमानि. वाक्य ही जणू काही फुलच आहे. तत् वदन सरोजम पश्य. वदनम एव सरोजम. या ठिकाणी आपल्याला प्रिंटिंग मिस्टेक दिसते. सरोजम असा शब्द पाहिजे.
इयं लक्ष्मी ही अस्ति, हीच लक्ष्मी आहे. मनोभित्तौ तच्चित्रम अद्यापि अस्ति, मनः एव भित्तिः. मनरूपी भिंतीवर किंवा मन ह्याच भिंतीवर पुण्यसूत्रम अवलंब्य जीव पुण्यम एव सूत्रम. पुण्य हेच सूत्र किंवा धागा त्याचा आधार घ्यायचा असं आहे. सहा सेवा व्रतम आचरती, सेवा हेच व्रत, दुसरं काही व्रताची गरज नाही, सेवा हेच त्याचं व्रत आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसतंय की जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये अभेद असतो तेव्हा त्याला रूपक अलंकार असं म्हटलं आहे. अतिशयोक्ती हा पुढचा अलंकार. या ठिकाणी उपमान हे उपमेयाला गिळून टाकते. म्हणजे काय? उपमानेन उपमेयम निगीर्णम, जणू काही त्या उपमेयाला गिळंकृत केलेला आहे. उदाहरणार्थ डोळे असं न म्हणता नीलोत्पल द्वंद्वन, दोन निळ्या कमळांची जोडी म्हणजे डोळे. म्हणजे डोळे हा शब्दच वापरला नाही, डोळे नाहीच ते, जणू काही ते निळे कमळच आहे असं इथे म्हटलंय. एखाद्या वीर पुरुषाला पाहून सिंह हा आगच्छन असती, सिंह येतोय, म्हणजे तिथे पुरुष नाही, वीर पुरुष नाही तर सिंह असं जिथे उपमानच वापरलंय, उपमेयचा उल्लेखच नाहीये, उपमेय नाहीच आहे, अशा ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार आहे. तत्र गजः याती, तेथे कोणी हत्ती येत आहे. व्याघ्रम मा कोपय, त्या वाघाला डिवचू नकोस. तिमिंगिलस्य अस्य तृप्तिः एव नास्ति, तिमिंगिल, तिमिंगिलाला कधीही समाधान, त्याचं कधीही समाधान होत नाही. शरः अयम भवंतम एव लक्षीकृत्य प्रयुक्तः, हा बाण तुझ्यासाठी आहे. आता इथे बाण आहे असं म्हटलंय पण खरा तिथे बाण नाहीये, तिथे आहेत शब्द, टोचणारे शब्द आहेत तिथे फक्त. पण हे जे उपमेय आहे ते बाण ह्या उपमेयाने उपमानाने खाऊन टाकलंय, उपमानाने उपमेयाला खाऊन टाकलंय. कर्णीन दत्तम एतर, त्या दानशूर व्यक्तीने दिलंय असं नाही म्हटलंय, काय म्हटलंय? कर्णानेच दिलंय हे दान. कर्ण हा दानशूर होता, म्हणजे कर्ण ह्या उपमानाने त्या व्यक्तीला उपमेयाला जणू काही निगीर्ण केलंय. अशा प्रकारे अतिशयोक्ती अलंकार असतो. चौथा प्रकार अर्थांतरन्यास अलंकार. या ठिकाणी सामान्य वचनाने जेव्हा एखाद्या विशेष उदाहरणाचं समर्थन केलेलं असतं किंवा एखाद्या विशेष उदाहरणाने एखादा सामान्य नियम सांगितला जातो त्याला अर्थांतरन्यास अलंकार असं म्हणतात. या ठिकाणी सामान्य हा जो शब्द येतो ना तो सर्वसाधारण अशा अर्थाने येतो. सामान्य म्हणजे कमी प्रतीचा असा मराठी जो अर्थ असतो तो इथे नाही. सर्वांना समान लागू होणारे ते सामान्य असा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत असतो. म्हणून एखादे सामान्य विधान किंवा एखादे साधारण विधान म्हणजे काय, तर जे सर्वांना लागू होईल असं विधान. मग या ठिकाणी एखाद्या सर्वसाधारण किंवा सामान्य अशा नियमाने एखाद्या विशेष उदाहरणाचं समर्थन केलेलं असतं किंवा एखाद्या विशेष उदाहरणाने एखादा सामान्य सिद्धांत म्हणजे सर्वांना लागू होणारा सिद्धांत सांगितलेला असतो, त्याला अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ हनुमान अब्धिम अतरत दुष्करम किम महात्मना, हनुमानाने एवढा मोठा समुद्र ओलांडला. या विशेष उदाहरणावरून असं एक सामान्य वचन किंवा सिद्धांत मांडलाय की खरोखर महान व्यक्तींना काय बरं कठीण आहे. आता दुसरं उदाहरण, गुणवज्जन संसर्गात याति नीचोपि गौरवम पुष्पमालानुषंगेण सूत्रम शिरसी धार्यते. गुणवान लोकांच्या संपर्कामुळे नीच व्यक्तीलाही मोठेपणा मिळतो. हे सर्वसामान्य विधान केलं, हे सर्वसाधारण सर्वांना लागू होणारं विधान केलं. आता त्याचं समर्थन एका उदाहरणाने करताय. उदाहरण आहे की फुलांच्या माळेत असल्यामुळे साधा दोरा सुद्धा डोक्यावर
धारण केला जातो. म्हणजे त्या साध्या दोऱ्याला फुलांमुळे किती मोठं स्थान मिळतं. म्हणजे अशा प्रकारे सर्वसाधारण नियम सिद्धांत आधी सांगितला आणि त्याने एक विशेष उदाहरण त्यांनी त्याचं समर्थन केलं. अगस्त्य समुद्रम अपिबत किम असाध्यम महात्मनाम. अगस्तींनी समुद्र पिळून टाकला. खरोखर मोठ्या लोकांना काय बरं अशक्य असतं. भ्रष्टः सह आरक्षकैः गृहीतः. त्या भ्रष्टाचारी माणसाला पोलिसांनी पकडलं. लवणम पितवान जलम पिबेत एव. कारण मीठ जो खाणारा असतो तो पाणी पितोच, म्हणजे त्याला शिक्षा होते. जो चुकीचं वागतो त्याला शिक्षा होते, असा सामान्य सिद्धांत इथे सांगितला आहे. आणि त्या सिद्धांताने त्या विशेष उदाहरणाचं समर्थन केलं. जनकः अष्टावक्रम सत्कृतवान. जनक राजाने त्या अष्टावक्र हा सामान्य दिसणारा कुरूप दिसणारा असा तो बटू आहे, ब्राह्मण आहे, त्याचा सत्कार केला. खरोखर महात्मानः गुणग्राहिणः, की महान लोक दुसऱ्याचे गुण जाणणारे असतात. इथे जनकाचं विशेष उदाहरण देऊन त्यावरून एक सामान्य सिद्धांताचं समर्थन केलंय किंवा मांडलाय एक सामान्य सिद्धांत, की महान लोक गुणग्राहक असतात. बहुनामत्य साराणाम संहती कार्यसाधिका तृणैरारभ्यते रज्जु तया नागोपी बध्यते. जेव्हा बलहीन लोक असतात तेव्हा ते काही करू शकत नाही, पण त्यांनी जर संघटना उभारली, ऐक्य दाखवलं, एकजूट केली, तर मात्र त्यांना कोणतंही मोठ्यात मोठेही काम साध्य करता येतं. आता हा झाला सामान्य सिद्धांत, सर्व ठिकाणी लागू होणारं वाक्य. आता याचं समर्थन करण्यासाठी एक विशेष उदाहरण दिलंय. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की साध्या गवत्याच्या काड्यांनी एक दोरखंड तयार केला जातो. त्या गवताच्या काड्यांना ताकद नसेल, पण आता जो दोरखंड झालाय त्याने हत्तीला पण बांधता येतं. एवढं मोठं ताकदीचं काम त्या गवताच्या काड्यांना कधी करता येतं, एकजूट झाली. म्हणजे त्या सामान्य वाक्याने विशेष उदाहरणाचं समर्थन केलं. निधी प्राप्त्या निर्धनः धनिकः अभूत् दैवम अनुकूलम चेत किम न साध्यते. त्या निर्धन माणसाला अचानक निधी मिळाला आणि तो श्रीमंत झाला. आता हे उदाहरण दिलं आणि त्याचं समर्थन करण्यासाठी एक सिद्धांत सांगितला की खरोखर दैव अनुकूल असेल तर काय बरं होणार नाही, जगात काही होऊ शकतं. या ठिकाणी दैवम मधल्या हलंत हवा होता, तेवढी सुधारणा करून घ्यावी. यानंतर पाचवा श्लेष अलंकार. एकस्मिन वाक्ये अनेक अर्थकता. एकाच वाक्यात जेव्हा अनेक अर्थ असतात त्याला आपल्याला माहितीये एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात, आणि त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा एका वाक्यात अनेक अर्थ असतात त्याला श्लेष अलंकार म्हणतात. उदाहरण दिलंय, कादंबरीर संज्ञानाम आहारोपी न रोचते. कादंबरी हे महाकवी बाण यांचं गद्य काव्य आहे. गद्य ग्रंथ आहे हा. या ठिकाणी महाकाव्य लिहिलंय. खरं महाकाव्य हा शब्द लागू होईल त्याला, कारण संस्कृतमध्ये काव्य हा शब्द सर्व प्रकारच्या साहित्याला वापरला जातो. तरी सुद्धा आपल्या माहितीसाठी कादंबरी ही गद्य कथा आहे. या कादंबरीचा रसास्वाद ज्यांनी घेतला आहे त्यांना जेवण खाण सुद्धा आवडत नाही. आता या ठिकाणी कादंबरी या शब्दाचे दोन अर्थ. एक अर्थ कादंबरी हा ग्रंथ आणि दुसरा अर्थ मद्य, आणि त्यामुळे या वाक्याचे दोन अर्थ होतात. दुसरं उदाहरण, माघे मेघे गतम वयः. पान क्रमांक 158. माघ म्हणजे माघ महिना आणि महाकवी माघ यांचं काव्य शिशुपाल वधम. आणि मेघ, आता बघा इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. दुसऱ्या वाक्यात मेघ याचा अर्थ ढग आणि मेघदूत हे महाकवी कालिदास यांचं एक खंडकाव्य. वयः याचा अर्थ पक्षी आणि जीवन काळ. आता अशा प्रकारे प्रत्येक शब्दाचे दोन दोन अर्थ आहेत. त्यामुळे या वाक्याचे, या काव्याचे असं लिहिलंय त्याऐवजी वाक्याचे लिहायला हवं. या वाक्याचे दोन अर्थ येतात. माघ महिन्यात पक्षी ढगात गेला,
माघाच्या काव्यात आणि मेघदूतात म्हणजे यांच्या वाचनातच वय म्हणजे आयुष्य व्यतीत झालं. अशा प्रकारे एका वाक्याचे अधिक अर्थ निघतात त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. आणखी काही उदाहरणं दिली आहेत. सर्वदा माधवः रक्षतु. आता या ठिकाणी सर्वदा सर्व काही देणारा, माधव हा म्हणजे विष्णू म्हणजे लक्ष्मीचा पती रक्षण करू दे. सर्वदा आणि माधव हा सर्व दो असं त्या निसर्गाचा ओ झालाय आणि संधी झालाय. आता सर्वदो माधव हा यांचा संधी सर्वदा अधिक उमा धवाहा असा होईल. आता उमा म्हणजे पार्वती, तिचा पती, धवाहा म्हणजे पती, तिचा पती आहे शंकर म्हणजे उमेचा पती शंकर नेहमी रक्षण करू दे. म्हणजे एके ठिकाणी आपल्याला शंकर असा अर्थ मिळतोय, एके ठिकाणी विष्णू असा अर्थ मिळतो आहे. दुसरं वाक्य राजा मृदुलैहि करैहि जनानां हृदयं हरति. आता या ठिकाणी राजा या शब्दाचा अर्थ चंद्र आणि राजा असे दोन अर्थ आहेत. कर या शब्दांचं किरण आणि कर भरतो आपण, सरकारला जो कर भरतो तो कर, असे दोन अर्थ आहेत. आणि म्हणून मृदू किरणांनी चंद्र लोकांचे हृदय हरण करतो किंवा कमी करांनी राजा लोकांचे हृदय हरण करतो, असे दोन अर्थ मिळतात. या वाक्यांमध्ये श्लेष अलंकार आहे. नीलकंठो विराजते. या ठिकाणी निळा कंठ ज्याचा आहे तो एकतर शंकर किंवा निळा कंठ ज्याचा आहे तो मोर, असे दोन्ही अर्थ घ्या. एकाच वाक्याचे दोन अर्थ निघतायत. श्लेष अलंकार आहे. वृद्धीं कोवा न वांछती. वृद्धी कोणाला बरं नको असते. आता या ठिकाणी वृद्धी म्हणजे समृद्धी, विकास, प्रगती असा अर्थ आहे आणि वृद्धी याचा व्याज असा अर्थ आहे. माधवम सेवते लोकहा. लोक विष्णूची पूजा करतात. माधव म्हणजे विष्णू. तर मधु असलेला ऋतू म्हणजे वसंत ऋतू. माधव या शब्दाचा दुसरा अर्थ वसंत ऋतू आणि म्हणून दोन अर्थ असलेल्या वाक्यात श्लेष अलंकार आहे.